देखील माझ्या पोरीचं उद्या लग्न आहे. त्या गरीबाच्या पोरीच्या लग्नाला मात्र यायला विसरू नका, हेच तुम्हाला विनंती आहे. परमेश्वरा, तुझा खूप खूप आभारी आहे बाबा, खूप खूप आभारी आहे. आज आज माझ्या लाडक्या लेकीचं आज हळदीचा कार्यक्रम, उद्या तिचं लग्न सोहळा पार पडला. मी किती स्वप्नातही विचार केला नव्हता की माझी लेक एवढ्या श्रीमंत घराण्यात पडेल म्हणून. आज माझ्या लेकीचे गरिबीचे दिवस संपले. उद्या ती महाराणी म्हणून राज करेल. आज आज बापासाठी किती आनंदाचा क्षण असेल ते. पण खंत मात्र एका गोष्टीची, आज ह्या लग्न सोहळ्याला देवा दीपक असायला हवे होतं. त्यांना सुद्धा किती आनंद झाला असता. देवा दीपक, माफ करा रे बाबा, माफ करा. अरे अरे कुठल्या बापाला वाटणार नाही की आपल्या मुलीचं जीवन सुखात आणि आनंदात जावं म्हणून मी केवळ माझ्या मुलीच्या सुखासाठी राहिलाच असतो. मला निर्णय घ्यावा लागला. कदाचित या बापाचं चुकलंय असेल. तेव्हा दीपक या शंकर लोहाराला माफ करा रे बाबा, नो माफ करा. उद्या तुझं लग्न होऊन तू सासरी जाणार आणि हा तुझा बाप मात्र एकाकी पडेल. या तुझ्या म्हाताऱ्या बापाला आधार देणार कुणीच नसेल. पोरी तुम्ही काही काळजी करू नका बाबा. ये ना, तुम्ही माझ्यासोबत चला. नाही, बापाच्या घरची चटणी भाकर कामाची, पण मुलीच्या घरची पुरणपोळी बेटा काही कामाची नाही. बस तू सुखी राहा, त्यातच मी खूप समाधानी आहे. शंकर काका, हो शंकर काका, हा नवरदेव बावरल्याचा का झाला? हा हळदीच्या दिवशी येत आहे ना. माहोल करायला सांगितलं, पण एवढा माहोल
पडता पडता वाचलो मी. नाचता नाचता पूर्ण उतरूनच गेली बघ. उतरून गेली. नाही तर काय. एक मिनिट पकड. ए वाचा इकडे. एकाला बोला. या बे काय लिहिलं का? चला चल दे पहिल्याला दे. चल दुसऱ्याला दे. तिसऱ्याला दे. चौथ्याला दे. पाचव्याला दे. सहाव्याला दे. आम्ही करतो. हे घे मामा. सगळ्याला त्या फौजी बारवर घेऊन जा आणि सगळ्याला फौजी बनवून टाक. काय जा जा जा. खुश केलं तुम्ही मला. खुश केलं. वाजवा ताशा वाजवा. वाजवा. आरामात जा रे. आई तू काय करतेस? तू आतमध्ये ये. आतमध्ये. आपलं काम ठेवून टाकू आणि लगेच येतो. नमस्कार जावई बापू. या या तुम्ही बसा. पण जावई बापू आज हळदीचा कार्यक्रम आणि तुम्ही हा अचानक मला काही समजलं नाही. आई सांगून टाक. सांग सांग. आम्ही काही इथं बसायला आलेलो नाहीये. हा तुला आणि तुझ्या या पोरीला निरोप द्यायला आलो. कसला निरोप? कसला निरोप? आई सांगून टाक. हे लग्न होणार नाही हे सांगायला मी इथपर्यंत आले. पैसे अहो काय बोलता तुम्ही? अहो या मंगल प्रसंगी असं अशुभ बोलणे योग्य नाही बाईसाहेब. योग्य नाही आहे. बाबा ते सासूबाईंना गंमत करत आहेत. ओ त्यांना गंमत करायची फार सवय आहे. मला माहिती? करेक्ट. अगदी बरोबर ओळखलंच बघ. अगं माझ्या आईला गंमत करायची सवय. हे बघ असता माझ्या नावाची हळद तुझ्या अंगाला लावण्यासाठी आणली आहे. आई देऊन टाकू. अरे ते ना वाट कुणाची बघतोय? घे असता. अगं आई अगं हळद कुठे गेली? मला वाटतं हिला बघून हळद अशी उडून गेली असेल नाही. अगं खरं सांगू का असता माझ्या आईला गंमत करताच येत नाही बघ. ते आता माझी आई जे काही बोलली ना ते अगदी खरं बोलली आहे. हा अगं हा सगळा तामझाम यासाठी केला होता की सगळ्या मोहल्ल्यात माहिती झालं पाहिजे की विक्रम पांडेचं लग्न आस्था बरोबर ठरलं होतं ते. आणि आता तू जे काही ऐकलंय ना ते माझ्या आईने खरंच सांगितलंय. तुझा आणि माझा संबंध तुटलाय. हे तुझं आणि माझं लग्न होऊ शकत ना. अरे हे बघ ही मस्करी करायची वेळ नाहीये. उद्या आपलं लग्न आहे ना की मी अजिबात मस्करी करत नाहीये. आणि उद्या आपलं लग्न होतं. हा अगं माझ्या आईने आता जे काही बोलली ते तू नीट ऐकलं नाही का? नाही म्हणजे तिचे शब्द तुझ्या कानात नीट गेलेले दिसत नाही. अगं तिने आता तेच सांगितलंय की तुझा आणि माझा संबंध तुटलाय. तुझं आणि माझं लग्न होऊ शकत नाही. जावई बापू अहो तुम्ही काय बोलता? याचं भाड आहे की मला? पूर्ण भानावर आहे. पूर्ण भानावर आहे आणि भान ठेवूनच बोलतोय की हिचा आणि माझा संबंध तुटलाय. तिला सांगू की आता हिचं आणि माझं लग्न होऊ शकत नाही. आपण एकमेकांवर जीवावर प्रेम करतो ना रे. मग हा जे लग्न तोडण्याचा निर्णय का घेतलास तू? सांग ना. अरे एवढा टोकाचा निर्णय घेण्याचं कारण तरी काय? बदला मला हवा होता ना तो तुझ्या बरोबर बदला. हो कसला बदलावा होता तुला? अरे रे 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 असताच अगं एवढ्या लवकर एवढ्या सहजतेने सगळं काही विसरलीस. सगळं काही विसरलीस. अगं आठव कॉलेजमध्ये तो तुझा पहिला दिवस आठव. अगं कॉलेजच्या मोठ्या गेट मधून तू ट ट ट करत त्या क्लासरूम मध्ये शिरली. अगं तुझ्या पाठीमागे 50-100 मुलं टकाटक टकाटक बघत तुझ्या मागे त्याच क्लासरूम मध्ये शिरली. अगं त्या 50-100 विद्यार्थ्यांमध्ये मी सुद्धा होतो असता. आणि क्लासरूम मध्ये आल्यावर तुझ्या जवळ येऊन मी फक्त एक साधा प्रश्न विचारला होता. मॅडम
व्हॉट इज युअर नेम? आणि तू काय केलंस? तू काय केलंस? माझ्या या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी माझ्या या गालावर आणि ज्या वेळेस माझ्या या गालावर थापड मारली होतीस ना, तेव्हा माझ्या या पायाखालची वाळू अशी सर आणि तेव्हाच ठरवलं की तुझ्या आयुष्याला अशी काही थापड मारेल की तू आयुष्यात कधीही उभी राहू शकणार नाही. आणि मग तो क्षण, तो दिवस आज माझ्या आयुष्यात आलाय. बापू, कदाचित माझ्या मुलीच्या हातून चूक झाली असेल. मान्य आहे मला. माझ्या मुलीच्या वतीने मी क्षमा मागतोय जावई बापू. पण असं कठोर निर्णय घेऊ नका. आणि एकदा का मुलीचं लग्न तुटलं तरी आज समाजामध्ये तो दाखवण्याच्या लायकीचा उरणार नाही. लायकीचा उरणार नाही. अरे आता तरी तुझी लायकी आहे का या समाजात उभं राहण्याची? अरे तुझ्यासारखे माणसं आहे ना आमच्या घरी कामाला आहेत, कामाला. विक्रम, अरे आपल्यासारख्या खानदानी गर्व श्रीमंत माणसांना असं समोर बघितलं ना, या अशा भिकारड्या लोकांच्या अपेक्षा वाढणारच. एक काम कर, तुझ्याकडे जर 5-50 हजार असतील ना तर त्याच्यात थोबाडावर मार आणि मोकळा कर त्याला. काय रे, तुझी लायकी आहे का माझी बरोबरी करायची? अरे माझ्या पंक्तीत बसायची तुझी लायकी तरी आहे का? हे बघ, जे काही झालं असेल ना त्यासाठी आज जोडून माफी मागते रे मी तुझी. पण विकी, तू हे लग्न तोडू नकोस रे. मी खरंच जीवापाड प्रेम करते रे तुझ्यावर. सर्व काही त्यागलंय रे मी तुला. विकी, जर का तू हे लग्न तोडलंस ना तर माझ्याकडे आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मग कर ना आत्महत्या. नाही खरंच कर ना आत्महत्या. एखाद्या जंगलात जा, एखाद्या झाडाला दोर बांध आणि गळफास घेऊन मरून जा. हे जर तुला जमत नसेल ना असता तर मग तू एखादी कोरडी विहीर बघ आणि त्या विहिरीत उडी मार. आता हेही जमत नसेल तर मग स्वतःच शरीर घे आणि एखाद्या कोठीवर जाऊन वीट सोडतो तुमच्या समोर वीट बघतो. पण असा निर्णय घेऊ नका. एकदा का गरीबाच्या मुलीची इज्जत केली ना तर ती कधी परत येणार नाही. जावई बापू, मी तुमच्या पाया पडतो जावई बापू. पण असा निर्णय घेऊ आपल्या बाबा समान असलेल्या माणसाला लाथ मारताना तुला काहीच वाटत नाही का रे? तू एवढ्या खालच्या थराला जाशील त्याचा स्वप्नात देखील विचार केला नव्हता मी. आणि मला सांग की माझ्या जागी जर तुझे सख्खे बहीण असतील तर तू हेच केलं असतंस का? यात तुझी कुठलीच चूक नाहीये. चूक आहे ना तर माझी. का तर तुझ्यासारख्या नालायक माणसावर विश्वास ठेवून प्रेम केलं मी. हीच माझी खूप मोठी चुकी आहे. पैसे तुम्ही तरी माझं ऐका. तुम्ही तरी माझं ऐका. या गरीबाची इज्जत तुमच्या हातात आहे. पैसे तुमच्या हातात आहे. पैसे कुठल्या माणसासमोर हात पसरते तुम्ही? अहो हे माणसं नाहीये तर
वंशाच्या नावाखाली सैतान आहे सैतान. तू विक्की नाही, विक्रम पांडे. आज इथे या क्षणाला तुझ्या नावाची माझ्या अंगाला लागलेली हळद आज मी कायमची पुसते. माझी एक गोष्ट लक्षात ठेव. आज मी तुला इथे शाप देते की तू तुझ्या आयुष्यात कधीच सुखी राहणार नाही, कधीच नाही. अगं सगळे कावळ्याच्या शापाने ढोरा मारत असतात. लक्षात ठेव. चल रे विकी, एक सेकंद सुद्धा इथे राहायचं नाहीये. नाही की नाही ह्यांची? ओ भाई साहेब, ओ भाई साहेब, दादा इथं. ओ भाई साहेब, मी आज. ओ भाई साहेब, ओ भाई साहेब, ओ भाई साहेब, ओ थांबा. नवरदेवाची नवरी लहान घेऊन जाईल विक्रम पहलवान. अगं नेलं असतं तुला, पण काय करू, तूच मला शिव्या शाप देतेस. काय करतेस असता, काय करतेस. अगं कधी काळी या विक्रम पांडे बरोबर प्रेमाच्या आना भाका खाल्ल्या होत्यास आणि आज त्याच विक्रम पांडेला शिव्या आणि शाप देतेस. काय म्हणाली होतीस, माझ्या नावाची हळद लावेल रे सर्वांगाला. माझ्या नावाचे जोडवे आपल्या पायात घालणार होतीस. अगं एवढंच नाही, माझ्या नावाचं मंगळसूत्र आपल्या गळ्यात बांधणार होतीस नाही का. पण बघ ना, बघ तुझं स्वप्न पूर्ण झालं नाही, मात्र माझं स्वप्न पूर्ण झालं. अगं आयुष्याचे चक्र असेच फिरत असतात. दोन ध्रुवांवर दोघं आपण, तू तिकडे आणि मी इकडे. जशी चुकावी दोन पाखरे दोन्हीकडे. दिवस मनाला वैरी भासतो, तारे मोजित रात गुजरतो. गजबजलेल्या जगात जगतो, गजबजलेल्या जगात जगतो. जीवन एक लकोंडे, तुझ्या वाचुनी शून्य पसारा. प्राण तिथे अन देह इथे, प्राण तिथे अन देह इथे. एक मिनिट असता, खूप बोललीस आणि खूप ऐकून घेतलं या विक्रम पांडेने. पण आता तू बोलणार नाहीस. विक्रम पांडे बोलणार आहे आणि तुला ऐकायचं. तुला काय वाटतं, तू स्वतःहून ही हळद पुसून टाकलीस नाही असताना. अगं ही हळद खरं तर तुझ्या अंगाला लागण्यासाठी तयार नव्हती. कारण ही बिचारी हळद रुसली आहे ग तुझ्यावर. ही हळद रुसली. रुसली हळद रुसली हळद लगदाची, रुसली हळद